अकोला महाराष्ट्र ही कोश आणि कोशकार यांची भूमी आहे असे अभिमानाने म्हटले जाते। या विधानाची सत्यता पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातून सेवानिवृत्त झालेल्या आणि कवी समीक्षक म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या डॉक्टर महेंद्र भवरे यांनी फुले आंबेडकरी वाङ्मय कोश सिद्ध करीत सार्थ करून दाखविला आहे। 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कोश वाङ्मयाच्या क्षेत्रात असलेली शिस्त पाळून डॉक्टर भवरेंनी सदर वाङ्मय कोश साकारला आहे। आज मितीस फुले आंबेडकरी साहित्याच्या निर्मितीला 6 दशकांचा दीर्घ कालावधी उलटून गेला आहे। या साहित्यात आजवर कथा, कविता, कादंबरी, नाटक, स्वकथन, ललित समीक्षा, वैचारिक व स्फुट लेखनांसह बाल साहित्याची देखील निर्मिती झाली आहे। तरी सुद्धा या प्रवाहातील लेखकांच्या पाहिजे त्या प्रमाणात नोंदी मराठी विश्वकोशात झालेल्या दिसून येत नाहीत। म्हणून दीनबंधू फोरम व फो बाबासाहेब आंबेडकर कला, साहित्य व संस्कृती मंडळ अकोल्याच्या वतीने रविवार दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात फुले आंबेडकर वाङ्मय कोश निर्मितीवर चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या चर्चा व चिंतन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व समीक्षक अमरावती येथील प्राध्यापक वसंत डहाके हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा येथील इतिहास संशोधक रवींद्र इंगळे चावरेकर, भाष्यकार अमरावती येथील प्राचार्य डॉक्टर अशोक पळवेकर व विश्वकोश निर्मिती मंडळाचे डॉक्टर जगतानंद भटकर, या वाङ्मय कोशाचे मुख्य संपादक मुंबई येथील डॉक्टर महेंद्र भवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनैद, अकोला। त्यामध्ये फुले आंबेडकरी वाङ्मय कोशावर 16 मार्च 2025 ला चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। या चर्चासत्राला या वाङ्मय कोशाचे मुख्य संपादक डॉक्टर महेंद्र भवरे सर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राध्यापक वसंत आबाजी डहाके, रवींद्र इंगळे चावरेकर सर, प्राचार्य डॉक्टर अशोक पळवेकर सर, डॉक्टर जगतानंद भटकर हे या वाङ्मय कोशावर भाष्य करणार आहेत आणि दलित साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या या वाङ्मय कोशावर अशा प्रकारची चर्चा अकोल्यामध्ये पहिल्यांदाच घडून येत आहे आणि म्हणून अकोला जिल्ह्यातील सर्व वाङ्मयप्रेमी कवी साहित्यिकांना मी या निमित्ताने नम्र आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा।